Good afternoon, students. We are going to start our new lecture. Okay, it's present perfect. Present perfect. आता present म्हणजे काय? वर्तमान काळ आणि perfect म्हणजे काय? पूर्ण. आता वर्तमानात पूर्ण झालेल्या क्रिया. Present perfect tense. Okay. पूर्ण वर्तमान काळ. कोणता टेन्स शिकायचा मित्रांनो आपल्याला? पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? ज्या क्रिया प्रेझेंट मध्ये पूर्ण झालेल्या आहेत. जसं मी क्लासला आलेलो आहे, मी तो मूवी पाहिलेला आहे, त्याने भाजी बनवलेली आहे, तो क्रिकेट खेळलेला आहे. ओके, वर्तमानामध्ये ह्या क्रिया काय कंप्लीट झाल्या. आपला फॉर्मॅट काय असतं मित्रांनो? पहिले काय यूज करायचा? सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब. आता यूज करतात वर्बचा थर्ड फॉर्म V3 आणि ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स ज्यावेळेस क्रिया पूर्ण झालेली असेल त्यावेळेस V3 फॉर्म यूज केला जातो. ओके, V3 चा फॉर्म हा फक्त पूर्ण क्रियांसाठीच यूज केला जातो. सब्जेक्ट यूज करायचा, हेल्पिंग वर्ब V3 आणि ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेले सेंटेन्स मेक कसे केले जातात? जसं मी क्रिकेट खेळलेलो आहे. ओके, मी क्रिकेट खेळलेलो आहे. मी क्रिकेट खेळलेलो आहे. मी क्रिकेट खेळलेलो आहे. मी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके, पण हेल्पिंग वर्ब यावेळेस हेल्पिंग वर्ब चेंज होतात. आता इथे हेल्पिंग वर्ब काय लागतात ना मित्रांनो? हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज. हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज. याच्या अगोदरचे जे कंटिन्युअसचे होते प्रेझेंट मधले एम इज आर होते. ओके, सिंपल प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब होता, पण निगेटिव्ह पासून डू डचची एंट्री होते. याच्यामध्ये काय होतं? हॅव किंवा हॅज जर क्रिया पूर्ण झालेली असेल वर्तमान काळामध्ये. हॅव कशासाठी यूज केला जातो ना मित्रांनो? प्लुरल. हॅव कशासाठी यूज केला जातो? प्लुरल. आणि हॅज फॉर सिंग्युलर. हॅज फॉर सिंग्युलर, हॅव फॉर प्लुरल. हॅज कधी कोणाकोणासाठी? आय, यू, वी अँड दे. हे आपले सब्जेक्ट आय, यू, वी, दे यांच्यासाठी हॅव यूज केला जातो. हॅज कोणासाठी यूज केला जातो? ही, शी अँड इट ह्याच्यासाठी हॅज यूज केला जातो हेल्पिंग वर्ब म्हणून. आणि V3 आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, V3 जर तुम्हाला माहिती असतील तर तुमचे सेंटेन्स परफेक्ट येतील. जसं की मी म्हणजे आय. सब्जेक्ट काय घेतला? आय. आय ला हेल्पिंग वर्ब हॅव. आय हॅव खेळलेलो. आता खेळलेलो क्रिया पूर्ण झाली आहे. आय हॅव प्लेड. आय हॅव प्लेड. काय आय हॅव प्लेड? क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो आहे. आय हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो आहे. ओके, ती गावाला गेलेली आहे. ती गावाला गेली आहे. गावाला जाणे. आता एखादी क्रिया घडलेली आहे, सो गो. V2 went आणि V3 gone. She has gone. She has gone. मग कुठे गेलेली आहे? She has gone to village. ती गावाला गेलेली आहे. किंवा आम्ही गावाला गेलेलो आहोत. We have gone to village. आम्ही गावाला गेलो आहोत. त्याने तो चित्रपट पाहिलेला आहे. He has watched. वॉचचं स्पेलिंग आहे WATCH. ओके, ED लागतो मित्रांनो. वॉच्ड असं नाही आहोत, EDचं प्रोनाउन्सिएशन होतं. ही हॅज वॉच दॅट मूवी. ओके, त्याने तो चित्रपट पाहिलेला आहे. एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतात. ओके, सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट आय, यू, ही, शी, वी, दे किंवा कोणाचं नाव घ्या, काही नाही फरक पडत. सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतर डायरेक्टली हेल्पिंग वर्ब यूज करायचा. पण हेल्पिंग वर्ब मध्ये सिंग्युलर यूज करायचं की प्लुरल? सो सिंग्युलर असेल तर हॅज यूज करा हेल्पिंग वर्ब म्हणून, आणि प्लुरल जर सब्जेक्ट असेल तर हॅव यूज करा. समजलंय? आता याचा निगेटिव्ह कसा होतो मित्रांनो? याचा निगेटिव्ह करताना काय करतात ना,
मी क्रिकेट खेळलेलो नाही आहे. हा आहे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मी क्रिकेट खेळलेलो नाही तो सिंपल पास्ट मध्ये निघून जाईल सेंटेन्स. मी क्रिकेट खेळलेलो नाही सिंपल सॉरी आपला प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हा आहे असणं गरजेचं आहे. वरून शो होतो तो प्रेझेंट परफेक्ट आहे. मी क्रिकेट खेळलेलो नाही आहे. इंग्लिशमध्ये आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो नाही आहे. फर्स्ट यूज सब्जेक्ट देन हॅव किंवा हॅज हे नॉट प्लेड अँड ऑब्जेक्ट. ओके सपोज इथे सिंग्युलरचं सेंटेन्स असतं तर ही ला वर्ब लागला हॅज नॉट प्लेड क्रिकेट. ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट. ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळलेला नाही आहे. ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला नाही आहे. आम्ही गावाला गेलेलो नाही आहे. वी हॅव नॉट गॉन टू विलेज. आम्ही गावाला गेलेलो नाही आहे. ती क्लासला गेलेली नाही आहे. शी हॅज नॉट गॉन टू क्लास. ओके आता हा मित्रांनो झाला पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं फर्स्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे आन्सर असतात. हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह हे आन्सर आहेत. या आन्सरला क्वेश्चन येणं गरजेचं आहे. जर क्वेश्चन आला तर तुम्ही आन्सर करणार आहे. जर क्वेश्चनच नाही आला तर तुम्ही आन्सर करणार आहे का मित्रांनो? नाही आन्सर देऊ शकणार नाही. क्वेश्चन येणं गरजेचं आहे. क्वेश्चन कसा येतो मग सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची प्लेस चेंज करायची. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची काय करायची प्लेस चेंज करायची. फर्स्ट यूज हेल्पिंग वर्ब देन सब्जेक्ट देन V3 अँड देन ऑब्जेक्ट. इथे फॉर्मॅट नाही दिला मित्रांनो कारण खाली तुम्हाला परत दिसलं नसतं. ओके त्यामुळे हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट V3 आणि ऑब्जेक्ट हा निगेटिव्ह फॉर्मॅट आहे. हा पॉझिटिव्ह फॉर्मॅट आहे. ओके आता याचा निगेटिव्ह करताना सॉरी क्वेश्चन करताना कसा करणार ना हॅज ही गॉन सॉरी हॅज ही प्लेड क्रिकेट. हॅज ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे का. हॅज ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे. हॅज ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे का. आन्सर काय यस ही हॅज प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे. यस ही हॅज प्लेड क्रिकेट. आणि जर तो क्रिकेट खेळलेला नसेल तर नो ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला नाही आहे. तू मुंजा मूवी बघितलेला आहे का. तू मुंजा मूवी बघितलेला आहे का. हॅव यू वॉच मुंजा मूवी. समोरून आन्सर काय येस आय हॅव वॉच मुंजा मूवी. मी मुंजा मूवी पाहिलेला आहे. जर नसेल पाहिलं तर नो आय हॅव नॉट वॉच मुंजा मूवी. मी मुंजा मूवी पाहिलेला नाही आहे. समजलंय. ती रडलेली आहे का. ती गावाला जाण्यासाठी रडलेली आहे का. हॅज शी क्राय फॉर गो टू विलेज. ती गावाला जाण्यासाठी रडलेली आहे का. क्रायचा ईडी लागतो मित्रांनो. क्राईड. ओके ती रडलेली आहे का. समजलंय. हा प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट मध्ये पूर्ण झालेल्या ऍक्शन्स. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट शिकू मित्रांनो. ओके चलो बाय हॅव अ गुड डे.